लोणावळा आणि अन्य ठिकाणी पावसाळी पर्यटन करताना सावधानता बाळगा असा इशारा देऊनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलेलं आहे। बुशी डॅम परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांना प्रशासनाने सूचना फलकाद्वारे सूचित केलं असताना सुद्धा पर्यटकांनी याकडे कानाडोळा केल्याचं दिसून आलेलं आहे। लोणावळ्यातल्या बुशी डॅम परिसरात बंदी असताना सुद्धा अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय धबधब्याकडे गेले होते आणि त्यांनी आपला जीव गमावल्याचं समोर आलेलं आहे। लोणावळ्यामध्ये अनेक पर्यटक हे पर्यटनासाठी येत असतात, मात्र या लोणावळ्यामध्ये काल पुण्याच्या सय्यदनगर येथून अन्सारी आणि खान कुटुंबीय हे आले होते वर्षा विहारासाठी। याच बुशी डॅमच्या बॅकवॉटरला आले होते। आपण जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडून हा एक बोर्ड लावण्यात आलेला आहे, बुशी डॅमला जाणाऱ्यासाठी हा रस्ता खुला आहे। मात्र जर दुसरीकडे आपण पाहिलं तर इथं त्यांनी नो एंट्री आणि एक डेंजर असं चित्र पण काढलेले। याच ठिकाणावरून याच रस्त्यावरून ते काल पर्यटक तिकडे गेले होते आणि त्यांचं दुर्दैवी असं पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। यापैकी 5 जणांचा मृत्यू झालेला आहे पाण्यामध्ये वाहून। जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी हाच तो रस्ता आहे। या रस्त्यावरनं नो एंट्री असतानाही या रस्त्यावरनं ते संपूर्ण कुटुंबीय वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते, परंतु या पावसाच्या प्रवाहामध्ये हे बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत 4 मृतदेह हे हाती लागलेले आहेत, तर अजूनही एक मृतदेह शोधण्याचं काम हे रेस्क्यू टीम करत आहे। परंतु वारंवार प्रशासनही पर्यटकांना आवाहन करत असते की धोकादायक पर्यटन करू नका। आपण जर पाहिलं गेलं तर प्रशासनाने ज्या पद्धतीने इथं बोर्ड लावला आहे त्या बोर्डवर दुर्लक्ष करून हे पर्यटक या ठिकाणी गेले, नको ते धाडस केलं आणि आपला जीव गमावून बसलेले आहेत। त्यामुळे पर्यटकांनो, पर्यटन करताना या पर्यटन करा, पण असं धाडस अजिबात करू नका। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा। लोणावळ्यातल्या बुशी डॅमच्या प्रवाहात अख्खं कुटुंब बुडाल्याची घटना घडली। या दुर्घटनेत लोणावळ्यातल्या पर्यटकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। याच वेळेला इतर पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। असं धाडस कोणीही करू नये असं सुद्धा या पर्यटकांनी म्हटलेलं आहे। लोक येत आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे। असे इन्सिडेंट्स होतात आणि मग नंतर लोकांना सगळ्यांनाच त्याचे भोग भोगावे लागतात आणि पाण्याची फार मस्ती करायला नाही पाहिजे। हे काय मजा करायला येतो आणि मग नंतर पूर्ण आयुष्यभर फैमिलीला त्याचा त्रास होतो। हमारे को पता चला, हमारे को भी अभी लोनावाला आने के लिए डर लग रहा है। आप नहीं, रिस्क तो लेना चाहिए, ज़्यादा से दूर पानी से अवॉइड ही करना चाहिए, ज़्यादा डैम की तरफ ज़्यादा जाना नहीं चाहिए। पानी की तरफ वाटरफॉल्स को भी सब जगह नहीं अवॉइड करिए, ये हमारा रिक्वेस्ट है। अभी एक ही फैमिली के 5 जने चले गए, अभी हमारे को इधर देखने के बाद, अभी एक बॉडी देखने के बाद बच्ची का हमारे को कुछ तकलीफ हो रहा है। जे नॉमिनेशन करून दिलेलं आहे त्याचा सगळं पर्यटकांनी पालन करायला पाहिजे, अशा घटना घडणार नाही एवढा सांगू शकतो आपण। जीव आपल्या धोक्यात घालायचं नाही आणि आपण जे काही करतो, आपल्याला जर सेल्फी काढायची आहे, आपल्याला मजा मस्ती करायची, सगळंच करायला हवं, पण जीवाचा धोका होऊ नये एवढं लक्षात ठेवायला पाहिजे। जिथं नो एंट्री आहे तिथं जाऊ नये एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे। तुम्ही स्वतः जाताय तर निगराणी घ्या, जवळ आतमध्ये जायची काही गरज नाही, लांबून पहा, कारण आपला जीव शेवटी महत्वाचा आहे। 2 मिनिटाच्या खेळासाठी तिथे जीव घालवायची काही गरज नाही। आपल्या मुलांना तर शेवटी घेऊनच नका जाऊ आतमध्ये, लांबून पहा, एन्जॉय करा, नेचर तसंच पाहायचं असतं, आतमध्ये घुसण्याची काहीच गरज नाही।